नमस्कार. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी अवकाशात यांचं एक सततचं अद्भुत नृत्य सुरू असतं. पण कधीकधी या नृत्यातून एक असा चमत्कार घडतो ज्याला आपण ग्रहण असं म्हणतो. पण एक मोठा प्रश्न आहे नाही का, की हे ग्रहण दर महिन्याला का होत नाही? तर याच प्रश्नाच्या उत्तरामागे एक मोठं खगोलशास्त्रीय रहस्य दडलंय. चला तर मग आज या रहस्याचा उलगडा करूया. तर या रहस्याचा उलगडा करायचा असेल तर आपल्याला सुरुवात करावी लागेल चंद्राच्या प्रवासापासून. आता बघा, आपल्याला असं वाटतं की चंद्र पृथ्वीभोवती एका अगदी गोल वर्तुळात फिरतो. पण खरं तर तसं नाहीये. त्याचा मार्ग थोडा वेगळा आहे, थोडासा अपूर्ण. आणि गंमत म्हणजे याच अपूर्णतेमध्ये आपल्या ग्रहणाच्या कोड्याचं पहिलं सूत्र लपलेलं आहे. या प्रवासात चंद्राचे दोन महत्त्वाचे थांबे आहेत. एक आहे उपभू म्हणजे पेरिजी आणि दुसरा आहे अपभू म्हणजे ॲपोजी. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर उपभू म्हणजे जेव्हा चंद्र आपल्या पृथ्वीच्या एकदम जवळ आलेला असतो आणि अपभू म्हणजे जेव्हा तो आपल्यापासून सगळ्यात दूर गेलेला असतो. पण हा जवळ दूरचा खेळ का चालतो? याचं कारण जसं आपण आधी म्हटलं त्याच्या त्या वेगळ्या कक्षेत आहे. हे बघा, चंद्राची कक्षा म्हणजे काही परफेक्ट वर्तुळ नाहीये. कल्पना करा की आपण एक हुला हूप घेतला आणि त्याला दोन्ही बाजूंनी थोडंसं दाबलं. तो कसा दिसेल? लंबवर्तुळाकार, बरोबर. चंद्राची कक्षा अगदी तशीच आहे. आणि यामुळेच काय होतं तर जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जवळ म्हणजे उपभू स्थितीत असतो तेव्हा तो आपल्याला आकाशात मोठा आणि जास्त तेजस्वी दिसतो. आणि जेव्हा तो दूर जातो म्हणजे अपभू स्थितीत तेव्हा तो थोडा लहान दिसतो. चंद्राच्या आकारातला हाच बदल पुढे जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रहणांना जन्म देतो. इंटरेस्टिंग आहे ना? ठीक आहे, तर आपल्याला पहिलं सूत्र मिळालं. आता वळूया दुसऱ्या कोड्याकडे, महिन्याच्या कोड्याकडे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दर महिन्याला अमावस्या येते आणि पौर्णिमा येते. आणि या दोन्ही दिवशी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र जवळजवळ एका सरळ रेषेत येतात. मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे, जर ते दर महिन्याला एका रेषेत येत असतील तर मग ग्रहणं दर महिन्याला का होत नाहीत? ही भूमिती तर अगदी सरळसोट वाटते नाही का? अमावस्येला चंद्र बरोबर सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो. सूर्यग्रहणासाठी एकदम परफेक्ट पोझिशन. आणि पौर्णिमेला पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते. चंद्रग्रहणासाठी उत्तम स्थिती. म्हणजे सगळं काही तर जुळून येतंय. मग नेमकं काय चुकतंय? कुठेतरी पाणी मुरतंय. आणि हाच तो प्रश्न आहे ज्याने शतकानुशतके खगोलशास्त्रज्ञांना कोड्यात टाकलं होतं. सगळी जुळवाजुळवं योग्य असताना सुद्धा हा आकाशातला अद्भुत खेळ दर महिन्याला का होत नाही? चला तर मग आता वेळ आली आहे या सर्वात मोठ्या रहस्यावरचा पडदा उचलण्याची. आणि आता तो क्षण आलाय. आपल्या त्या मासिक ग्रहणाच्या कोड्याचं उत्तर एका अगदी छोट्याशा पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीत दडलेलं आहे. आणि उत्तर आहे फक्त 5 अंशांच्या कोनामध्ये. हो, फक्त 5 अंश. कल्पना करा, पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा म्हणजे एक सपाट ताट. आता चंद्राची कक्षा म्हणजे दुसरं ताट. पण हे दुसरं ताट पहिल्या ताटावर अगदी सरळ ठेवलेलं नाहीये. ते 5 अंशांनी थोडंसं अगदी किंचित तिरकं आहे. आणि याच लहानशा फरकामुळे काय होतं तर बहुतेक वेळा अमावस्येला चंद्राची सावली पृथ्वीच्या वरून किंवा खालून निघून जाते, तिला स्पर्श करत नाही. ग्रहण फक्त आणि फक्त तेव्हाच होतं जेव्हा चंद्र आणि सूर्य या 2 तिरक्या कक्षांच्या छेदनबिंदूंजवळ येतात. बरं, जेव्हा ग्रहण होतं ना तेव्हा सावलीचे 2 भाग तयार होतात. एक असतो गडद, एकदम काळाकुट्टम मधला भाग. त्याला म्हणतात दाट सावली किंवा अंब्रा. आणि त्याच्या भोवती एक फिकट, विरळ सावली असते. तिला म्हणतात पेनंब्रा. आता आपण पृथ्वीवर नेमकी कोणत्या सावलीच्या पट्ट्यात आहोत यावर अवलंबून असतं की आपल्याला ग्रहण कसं दिसेल. कसं ते पाहूया. जेव्हा चंद्राची ती दाट, गडद सावली, अंब्रा पृथ्वीच्या पृष्ठभागावरून सरकते तेव्हा त्या छोट्याशा भागातील लोकांसाठी जणू एक चमत्कारच घडतो. विचार करा, दिवसा ढवळ्या रात्र होते. सूर्य पूर्णपणे झाकला जातो. यालाच आपण म्हणतो खग्रास सूर्यग्रहण. हा एक खरोखरच अविस्मरणीय, अद्भुत अनुभव असतो. आता थोडं मागे जाऊया. आठवतंय? अपभू स्थिती. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून सगळ्यात दूर असतो त्यावेळी तो आकाराने थोडा लहान दिसतो. आणि म्हणूनच तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. मग काय होतं तर सूर्याची एक तेजस्वी कडा चंद्राच्या मागे चमकताना दिसते, अगदी एखाद्या आगीच्या बांगडीसारखी. यालाच म्हणतात कंकणाकृती सूर्यग्रहण. चंद्रग्रहणामध्ये मात्र सगळा खेळच उलटतो. इथे विलन चंद्र नाही तर पृथ्वी आहे. म्हणजे पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि तिची मोठीच्या मोठी सावली थेट चंद्रावर पडते. चंद्र हळूहळू या सावलीत शिरतो
आणि काही काळासाठी आपल्याला लालसर तांबूस रंगाचा दिसू लागतो, ज्याला अनेकदा ब्लड मून असंही म्हणतात. तर मग थोडक्यात फरक काय आहे? सूर्यग्रहण होतं अमावस्येला आणि ते फक्त काही मिनिटांचंच असतं. आणि हो, ते पाहण्यासाठी खास संरक्षणाची गरज असते, हे विसरू नका. या उलट चंद्रग्रहण पौर्णिमेला होतं, ते काही तास टिकू शकतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ते उघड्या डोळ्यांनी अगदी सुरक्षितपणे पाहू शकतो. ग्रहण ही खरंच एक अद्भुत खगोलीय घटना आहे, यात शंका नाही. पण आपला आकाश अशा अनेक चमत्कारांनी भरलेला आहे. असं समजा की ग्रहण हे त्या मोठ्या खगोलीय नाट्यमंचावरचं केवळ एक पात्र आहे. अजूनही बरंच काही आहे. या कुटुंबातलेच 2 सदस्य आहेत, पिधान म्हणजेच ऑकल्टेशन आणि अधिक्रमण म्हणजेच ट्रान्झिट. खरं तर आपलं सूर्यग्रहण हे सुद्धा चंद्राने सूर्याचं केलेलं एक प्रकारचं पिधानच आहे. आणि जेव्हा एखादा छोटा ग्रह जसं की बुध किंवा शुक्र सूर्याच्या बिंबावरून एखाद्या लहानशा केपक्यासारखा जाताना दिसतो, तेव्हा त्या घटनेला अधिक्रमण असं म्हणतात. आणि म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ग्रहण ही घाबरण्याची किंवा अंधश्रद्धा बाळगण्याची गोष्ट अजिबात नाहीये. उलट ती विज्ञानाचा उत्सव साजरा करण्याची वेळ आहे. ही कोणतीही अशुभ घटना नाही, तर आपल्या विश्वाचा अचूक गणिताचा आणि नियमांचा एक थेट पुरावा आहे. खगोलशास्त्रज्ञांसाठी तर ही एक पर्वणीच असते आणि आपल्या सगळ्यांसाठी निसर्गाचा एक अद्भुत खेळ. तेव्हा पुढच्या वेळी जेव्हा ग्रहणाची बातमी येईल, तेव्हा या आकाशातल्या अद्भुत खेळाचा आनंद घ्या. भीती बाजूला सारून कुतूहलाने आणि आश्चर्याने या वैश्विक चमत्काराकडे पहा, कारण आपलं विश्व अशा अगणित रहस्यांनी भरलेलं आहे, जी आपल्याला ती शोधण्यासाठी जणू खुणावत आहेत.